बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजची सुनावणी सुरू झाली आहे। 1999च्या घटनेचा आधार घेणं बेकायदेशीर असेल असा युक्तिवाद सिब्बल यांच्या वतीनं करण्यात आला आहे। तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आता संपलाय। सध्या देवदत्त कामत यांचा कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। समोरच्या बाजूला उत्तर देण्याची संधी दिली, ती कशी दिली असा युक्तिवाद कामत यांच्या वतीनं करण्यात आलाय। 10व्या सूचीनुसार सर्व घडलं की नाही हे पाहणं गरजेचं आहे असं देखील यावेळेस कामत म्हणाले। देवदत्त कामत यांचा आता कोर्टात युक्तिवाद सुरू झालाय। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। उमेश, काय सविस्तर अपडेट? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर आता देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद सुरू केलेला आहे आणि कपिल सिब्बल यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले गेल्या 6 सुनावणीच्या दरम्यान ते आता खोडून काढण्याचं काम देवदत्त कामत यांच्याकडनं सुरू करण्यात आलेलं आहे आणि कशी शिंदे यांची बाजू कशी योग्य होती हे देखील सांगण्याचा प्रयत्न केलाय। पहिल्याच मुद्द्यावरती त्यांनी हात घातल्याचे अध्यक्षांचे अधिकार, कारण अध्यक्षांनी जी काही मग पात्रता चाचणी अपात्रता चाचणी घेतली त्यानुसार आमदारांबाबांच्या सुनावण्या झाल्याने सरकार स्थापन करण्यासाठी जो काही अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतला त्यावरती आक्षेप तो युक्तिवाद करत कपिल सिब्बलांनी घेतला होता तो खोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि अधिकार जे काही आहेत अध्यक्षांचे त्यानुसारच त्यांनी हा सगळा निर्णय घेतला होता। घटनेनुसार त्यांना जे अधिकार दिलेले आहेत आणि या सगळ्या बाबत, कारण या सुनावणी आधी देखील 5 बेंचच्या न्यायाधीशांचं जे कोर्ट होतं त्याच्यासमोर सुनावणी झाली होती आणि त्यावेळेस देखील अध्यक्षांच्या अधिकारांबाबत जे काही स्पष्टीकरण असतील किंवा त्यांच्या ज्या मर्यादा असतील पूर्णपणे त्या 5 बेंचच्या खंडपीठाने ज्या त्या स्पष्ट केल्या होत्या आणि त्यानुसारच त्यानंतर अध्यक्षांनी निर्णय घेतला असल्याचं देवदत्त कामत यांच्याकडनं सांगण्यात आलंय। यासोबतच 10व्या परिशिष्टानुसार जे मुद्दे उपस्थित केले होते कपिल सिब्बल त्यांचा देखील युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न तो कामत यांनी आता या सगळ्या युक्तिवादातून करताना पाहायला मिळतात। तर 10व्या सूचीनुसारच हे सगळं ज्या घटना घडल्या त्यानुसारच अपात्रता चाचणी असेल किंवा मग सरकार स्थापन असेल किंवा एकनाथ शिंदे यांनी ज्या काही घटनात्मक चाचण्या घेतल्या त्या सगळ्या योग्य रीतीनेच घेतण्यात आल्या होत्या असा देखील युक्तिवाद आहे तो त्यांच्याकडून करण्यात आला आणि हे सगळे युक्तिवाद करत असताना पुन्हा एकदा, कारण एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारची भूमिका घेतली त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे हे देखील आमदार होते, ते देखील अपात्र होऊ शकत होते आणि अपात्र होत असताना ते स्वतः जर म्हणतात की हा पक्ष माझा आहे तर तो पक्ष त्यांचा कसा काय असू शकतो असा देखील सवाल उपस्थित करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्या युक्तिवादातून देवदत्त कामत यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे आता हे सगळे मुद्दे एका मागोमाग एक खोडण्याचं काम जे आहे ते कामत करणार आहेत। अजूनही युक्तिवादाला बराच वेळ त्यांना मिळणार आहे, त्यामुळे अजून कोणते कोणते मुद्दे ते समोर आणतात, कारण विधानसभा अध्यक्षांसोबतच राज्यपाल असतील किंवा मग निवडणूक आयोग असतील या सगळ्यांवरती त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयांवरती आक्षेप घेण्याचं काम जे आहे ते कपिल सिब्बलांनी केलं होतं। एकूणच अध्यक्षांची आता जी काही घटनात्मक अधिकार असतील किंवा त्यांनी जी घटनात्मक सूचीनुसार जे काही त्यांनी निर्णय घेतले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार बसलं आणि खास करून ते विधिमंडळ पक्षासोबत जे काही युक्तिवाद केला, कारण विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नसतो हा सातत्याने कपिल सिब्बल सांगत होते, मात्र विधिमंडळ पक्ष जो आहे तो राजकीय पक्षाचा जो आहे हा महत्वाचा युक्तिवाद त्यांनी केला होता। कारण विधिमंडळ पक्ष जर नसेल तर राज्यपक्षाचं अस्तित्व तेवढंच प्रखर राहत नाहीये, त्यामुळे विधिमंडळ पक्षाचं देखील तेवढंच जास्त महत्व हे देखील सांगण्याचं काम कामत हे करतात। त्यामुळे हा एकूणच युक्तिवाद नेमका कसा असणार हे देखील आता पुढे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आता आपल्या युक्तिवादातून कपिल सिब्बल यांचे युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न कामतांकडून सुरू झालेला आहे। निश्चित धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।